मी आजच सकाळी दिल्लीला आल्यानंतर मला सुद्धा काही खेळाडूंचे काल फोन आले होते की दिल्ली गव्हर्नमेंटनी महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी जे सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये सहभागी आहेत त्यांच्या कबड्डी असेल, बास्केटबॉल असेल, पोहणं असेल, या क्रीडा महोत्सव क्रीडा स्पर्धा सुरू आहेत, परंतु त्यामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंवरती अन्याय होतोय. लॉट्स चुकीच्या पद्धतीने पाडले जात आहेत. कशा पद्धतीने लॉट्स पाडतायत, नियम काय हे सुद्धा सांगितलं जात नाही आहे. खेळाडूंनी अनेकांनी तक्रारी केल्या. समोरच्या राज्यांची जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे ना असोसिएशनचं कार्ड आहे, ना सिव्हिल अधिकारी म्हणून त्या राज्यांचं कार्ड आहे, ओळखपत्र नाही आहे. तरीसुद्धा बाहेरचे खेळाडू त्या संघांमधून खेळवले जात आहेत. आत्ताच सकाळी माझी महाराष्ट्रातील सर्व जे अधिकारी त्यांचे जो संघ आलेला आहे त्यांनी मी भेट घेतली आणि त्यांच्या सगळ्या व्यथा ऐकून घेतल्या. मी आपल्या राज्यमंत्री, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे मॅडम ज्या आहेत त्यांच्या कानावर या सर्व गोष्टी घालणार आहे. त्यांच्याशी आता मी चर्चा करणार आहे आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंवरती अशा पद्धतीने जो अन्याय होतोय तो चुकीचा आहे आणि त्याला वाचा फोडण्याचा आणि त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय. दिल्ली राज्याने ह्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला अशा पद्धतीने जर पार्सिलिटी करायची असेल तर ह्या स्पर्धा घेऊ नका. कशा करता अशा पद्धतीने सर्व देशातून तुम्ही संघ बोलवताय आणि पार्सिलिटी करताय, हे चुकीचं आहे. याचा निषेध या ठिकाणी मी करतो. 26 जानेवारी जवळ आलेला आहे प्रजासत्ताक दिन, अजून पालकमंत्री जाहीर नाहीत. यावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केलेली आहे. संजय राऊतांना दुसरा काही उद्योग राहिलेला नाही आहे. तुम्हाला माहिती आहे मध्यंतरीच्या काळात मातोश्रीवरती त्यांना खोलीमध्ये बंद ठेवून, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी खोलीमध्ये बंद ठेवलं, आतमध्ये लॉक करून ठेवलं. राजन साळवी यांचा आपण त्यांच्याकडनं ऐकलं असेल त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय होतोय. मला वाटतं काल किंवा परवा ते मातोश्री या ठिकाणी गेले होते. राजन साळवींची काय परिस्थिती मातोश्रीवर केली तुम्ही त्यांना व्यक्तिगत फोन करून विचारा. त्यांना साधं बोलून पण दिलं नाही आणि कधी पक्ष बदलताय अशा पद्धतीचा प्रश्न त्यांना संजय राऊत आणि या मंडळींनी विचारला. मला तरी वाटतं संजय राऊतांनी आधी पक्ष सांभाळावा. आपण काल पाहिलं आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली धुळे, परभणी, पालघर, मुरबाड, नवी मुंबई जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शेकडो पदाधिकारी उभाटा सोडून एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे जी अधोगती लागलेली आहे ती पहिली संजय राऊतांनी सांभाळावी. नंतर पालकमंत्री कोण, उशीर झाला हे नंतर पाहावं. आधी स्वतः ज्याचं पालक म्हणून काम करताय त्याचं काम करा आधी आणि मग आमच्यावर टीका करा. तुमच्या पक्षाचे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांनी म्हटलेलं आहे मतदारांपेक्षा वेशा बऱ्या कारण मतदार 2,000 विकले गेलेले आहेत. त्यांचा अनुभव काय आहे तो त्यांना माहिती, परंतु मतदारांच्या विषयी अशा पद्धतीने जर ते बोलले असतील, जर अशा संदर्भाने ते बोलले असतील तर ते चुकीचं आहे. अशा पद्धतीने मतदारांना संबोधणं चुकीचं आहे. मतदार राजा आपण म्हणतो आणि या मतदार राजाच्या जीवावरती आपण सत्तेवर येत असतो, परंतु त्याच्या मागचं कारण काय किंवा कशा संदर्भात बोललेत ती मी माहिती घेतो आणि मग प्रतिक्रिया देतो. त्याच्यावरती कारवाई करावी. त्यांचे विधान गायकवाड यांचं वक्तव्य हे प्रमाण मानून निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी का? अशा पद्धतीने पैसे वाटप झाले, कोणत्या पक्षांनी केलंय याचे पुरावे संजय गायकवाड यांच्याकडे आहेत का? त्यांच्या बाबतीत जर अशा पद्धतीने जर प्रकार झाला असेल तर त्यांनी जे काही बोललेले आहेत त्याचा संदर्भ सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की एखादा काम करणारा माणूस आहे आणि मग त्याला पाडण्याकरता
करोडो रुपये जेव्हा वाटले जातात त्यांच्या पद्धतीत त्यांच्या ठिकाणी जर तसं झालं असेल तर त्यांनी तो जो राग व्यक्त केला असेल, पण तो राग असे शब्द वापरून नाही करायला पाहिजे. त्याबद्दल पक्ष नेते त्यांच्याशी चर्चा करतील. सर, मुंबई सीआर जेलच्या जमिनीची छेडछाड करणारा एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. SIT कडून 2 सरकारी कर्मचाऱ्यांसह 4 जणांना अटक झाली आहे. इथे 2 मालमत्ता होत्या किनारपट्टीलगतच्या, त्याच्या नकाशामध्ये छेडछाड केल्याचं हे प्रकरण आहे. ते एकंदरीत माफियागिरी सुरू आहे असा सातत्याने आरोप होतो जमिनीच्या घोटाळ्यासमोर येतात. मात्र आता कोकणच शेत खाते सरकारी अधिकारी याच्या सहभागी आहे. हे बघा, सरकारी अधिकारी जर यामध्ये जर सहभागी असतील, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, त्यामुळे सरकार काय यांना पाठीशी घालत नाही. चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर सरकार त्यांच्यावरती कारवाई नक्कीच करणार. मुंबई महापालिकेच्या KM सायन नायर कुपर यासारख्या प्रमुख रुग्णालयातील नवनियुक्त कर्मचारी आहेत, परिचारिका, त्यांचं 7 महिन्यापासून वेतन मिळालेलं नाहीये. त्यामुळे त्या निराश आहेत, नाराज आहेत आणि सरकारकडे वेतनाची मागणी केली. तात्काळ त्यांचं वेतन दिलं जाईल. त्या संदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी आम्ही चर्चा करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. इथे दिंडे असं या तरुणाचं नाव असल्याचं समजतं. तो तरुण ज्या पद्धतीत माझ्या माहितीनुसार तो तरुण ड्रगिस्ट आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी काही चुकीच्या पद्धतीने माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या बाबतीतसुद्धा काही ट्विट केलं होतं. त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. परंतु हल्ली प्रसिद्धी करता इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, काही लोकांना सवयी आहेत. भले भले थकले एकनाथ शिंदे साहेबांना धमकी देण्यासाठी बरेच जण प्रयत्न करत होते, ते घरी बसलेले आहेत. त्यामुळे अशा थातुरमातुर लोकांच्या धमकीला आम्ही घाबरत नाही. आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील नागरिक एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहेत आणि त्यांचं संरक्षण करण्याकरता समर्थ आहेत. अजित पवारांनी देखील असं वक्तव्य केलंय, तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही जाणार, मला काय तुम्ही सालगडी केलंय का? अजितदादा मोठे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. मी काही ते ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे मला प्रतिक्रिया देणं योग्य वाटतं. पण अजित पवारांना धनंजय मुंडे प्रकरणावरती बोलता येत नाही, पण या प्रकरणावरती बोलता येतं असा देखील आरोप होतो. आता मला असं वाटतं की आपण अजितदादांशी बाबाशी बोललं तर बरं होईल. मी प्रतिक्रिया देणं, खूप मोठे नेते आहेत आमच्या युतीचे, त्या संदर्भात मी प्रतिक्रिया देणं उचित नाही. सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटतंय संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये. या संदर्भात काय सांगा? जय महाराष्ट्र. जे काय ऐकतोय ते फार भयानक आहे. ते जर खरं असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.